आज या ठिकाणी आपण विविध खेळातील उत्तुंग यश मिळवले, राष्ट्रीय स्पर्धेत, खेलो इंडिया स्पर्धेत ज्या आपल्या खेळाडूंनी यश मिळवलं आहे, मेडल्स मिळवलं आहे, त्यांचं कौतुक सोहळा करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत। त्या ठिकाणी सन्माननीय अतिथी इथे उपस्थित आहेत। या कार्यक्रमाचा प्रस्तावित करण्यासाठी मी प्राचार्य डॉक्टर ऋतुराज बुवांना विनंती करतो। या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले संस्थेचे चेअरमन माननीय धर्मराजजी काडादी साहेब, मॅनेजमेंटचे सदस्य शरणराज काडादी, या संस्थेचे सल्लागार डॉक्टर दर्गो पाटील सर, उपप्राचार्य सुहास पुजारी सर, उपप्राचार्य डॉक्टर एस पाटील सर, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रसाद कुंटे सर, आणि ज्यांच्यासाठी हा सोहळा आपण आयोजित केलाय ते सर्व उत्कृष्ट गुणवत्ता प्राप्त खेळाडू आणि त्याचबरोबर त्याकडून प्रेरणा घेऊन आपल्या कॉलेजचं नाव उंचावण्यासाठी जे तयार आहेत ते सर्व विद्यार्थी। आता विभूते सरांनी उल्लेख केल्याप्रमाणे उत्कृष्टतेची परंपरा या क्रीडा क्षेत्रातली आपल्या कॉलेजची अनेक पिढ्यांपासूनचे आहे म्हणलं तरी ते अतिशयोक्ती होणार नाही। परवाच एक विद्यार्थी आले होते 1971च्या बॅचचे, अगदी अभिमानाने त्यांनी सांगितलं की सर, आम्ही शिवाजी विद्यापीठात जेव्हा होतो तेव्हा खेळाची ट्रॉफी दुसऱ्या कॉलेजला मिळूच दिली नाही। मेघनाथ नागेशकर यांच्या नावाने बेस्ट कॉलेज इन स्पोर्ट्सची ट्रॉफी होती। त्यावेळी आपल्याला माहिती असेल की शिवाजी विद्यापीठामध्ये 4 जिल्हे होते, त्या 4ही जिल्ह्यामध्ये आपलं कॉलेज अतिशय नामवंत अशा प्रकारचं खेळातलं कॉलेज म्हणून गणलं जात होतं। मुद्दाम मला आठवण होते NCCचे बहुसंख्य विद्यार्थी दिसत आहेत, सी सर्टिफिकेटची तयारी तुम्ही करताय। आपल्याच कॉलेजमध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आहेत लेफ्टनंट कर्नल शरद बाबर सर, एकदा सहज ते इथं जॉईन झाल्यानंतर भेटले होते। ते मूळचे निपाणीचे आहेत। त्यांनी तेच सांगितलं, सर शिवाजी विद्यापीठात मी शिकलो त्यावेळेला संगमेश्वरचं नाव ऐकलं होतं आणि माझं भाग्य असं की संगमेश्वरमध्येच मला आता ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणून नेमणूक झाली। संगमेश्वरचा दबदबा क्रीडा क्षेत्रातला आपल्याला प्रत्येकाला मला वाटतं तो इतिहासातली परंपरा मी जी मगाशी म्हणालो ती आज नुसती कायम ठेवली नाही तर त्याच्यामध्ये प्रचंड मोठं यश या 7 विद्यार्थ्यांनी, जे 7 रत्न आपण म्हणूया, त्यांनी प्रत्यक्षामध्ये यश मिळवलेलं आहे। ते यश आणि त्याबद्दलचं कौतुक खरं तर स्पोर्ट्स विभागाचे मुख्य फिजिकल डायरेक्टर डॉक्टर आनंद चव्हाण सर करणारच आहेत, तो त्यांचा अधिकार आहे। तेही स्वतः राष्ट्रीय खेळाडू आहेत, आपल्याला माहिती आहे। मला वाटतं संगमेश्वरचं नावलौकिक ज्या पद्धतीने क्रीडा क्षेत्रात झाला, म्हणजे वंदना शानबाग पासून PT उषा बरोबर ऑलिम्पिकमध्ये धावलेली खेळाडू, बऱ्याच वेळा हा इतिहास आहे असं आपण म्हणतो। इतिहासातल्या यश फार प्रगती करता येणं शक्य नसतं असं वाक्य आहे। तुम्हाला वर्तमान काळातही त्याच पद्धतीने प्रयत्न आणि कष्ट करावे लागतात। आज ज्यांनी यश मिळवलं, मी थोडंसं एका ऐतिहासिक क्रम जो म्हणतो त्या क्रमाने जातोय। खेलो इंडियाची सुरुवात झाली, महाराष्ट्राला 6 वर्षात एकही मेडल मिळालेलं नव्हतं, तर त्या खेलो इंडिया स्पर्धेमध्ये फेन्सिंग मध्ये श्रुतिका चव्हाण या विद्यार्थिनीला 2 वर्षापूर्वी गोल्ड मेडल मिळालं। त्यानंतर खेलो इंडियाच्या स्पर्धा काही गॅप पडला, त्या गेल्या वर्षीच्या या वर्षी झाल्या आणि मग आपल्याला दिसतं की त्यामध्ये दुसरं मेडल आकृती सोनकुसर यांनी मिळवलेलं होतं। आता गोल्डची परंपरा या वर्षी ठीक आहे, स्पर्धा असते त्यात यश अपयश येतं, हे खेळाडूंना नवीन नसतं। गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय पातळीवरती मेडल मिळवलेली विद्यार्थिनी यावर्षी तिला डिव्हिजन लेवलला हार पत्करावी लागली। खेळामध्ये हार जीत आणि त्यातनं जे शिकायला मिळतं, मला वाटतं तो आयुष्यभराचा ठेवा असतो। त्याचप्रमाणे मग नंतर आपल्याला दिसतं की लॉन टेनिसमध्ये आपल्या 2 विद्यार्थिनी शर्वरी वाघमोडे आणि कांचन चौगुले यांनी अभूतपूर्व यश मिळवलं। खेलो इंडियाच्या स्पर्धा नंतर झाल्या, त्याच्या दरम्यान विद्यापीठाच्या स्पर्धा झाल्या, त्याने आंतरविद्यापीठ स्पर्धेमध्ये रौप्य पदकं मिळवली। ज्युनियर कॉलेज एक कमी नाही, आपण म्हणतो ना, जेव्हा आपण श्रुतिकाचं यश मिळालं होतं तेव्हा ती 11वीला होती। 11वीत यश मिळवलं की मग ऑलिम्पिकमध्ये जाण्याच्या संधी वाढतात असं जे मानलं जातं ते आपल्या विद्यार्थ्यांनी खरं करून दाखवलंय। विपुल कुडक्याल या विद्यार्थ्याला मुख्यतः आपल्याला 1 मीटर स्प्रिंग बोर्ड मध्ये कांस्य पदक मिळवलं, ही सुरुवात आहे। मला वाटतं हे सगळं करत असताना
श्रद्धा दिवटे, परवाच मी आईवडिलांना भेटून आलो. चव्हाण सर म्हणले की सर पहिलं काम करूया आपण, ती इथं नाही आहे, राजस्थानमध्ये आहे, यायला वेळ लागेल. तो जो आनंद होता, म्हणजे मी मुद्दाम सांगू इच्छितो की तो क्षण आणि तो ऐतिहासिक ज्याला आपण ठेवा, चव्हाण सर आणि मी अनुभवला होता. फक्त त्याच वेळेला आम्ही माननीय चेअरमन साहेबांना एक मेसेज दिला, परगावी होते ते. संध्याकाळी मेसेज आला की कन्वे माय कॉंग्रॅच्युलेशन, आणि आवर्जून आम्ही ते कळवलं. हे मुद्दाम सांगू इच्छितो की एक संस्था आणि त्याचे व्याप काय असतात आपल्याला कल्पना आहे. प्रत्यक्षात माननीय चेअरमन साहेब अनेक संस्था आणि अनेक सामाजिक उपक्रमात सक्रिय असतात. म्हणजे आज सुद्धा साधारणतः आपण कल्पना करतो की आम्ही 5 दिवसांपूर्वी मी चव्हाण सर गेलो होतो संगमेश्वरला, असं असं यश मिळालं. रोज एक मेसेज आम्ही टाकत होतो, तो होता विनीत दिनकरचा. आज एक गोल्ड मेडल मिळालं, दुसऱ्या दिवशी दुसरं, तिसरं, आणि तो मग त्यांनी ट्रॉफीज मिळवली. मला वाटतं ते जेव्हा साहेबांना सांगितलं, म्हणजे त्यांचा सत्कार करायचा अशी आमची योजना आहे. कधी करता? एकच वाक्यामध्ये सांगितलं, आम्ही म्हणजे शनिवारी करतोय. मला वाटतं माननीय चेअरमन साहेब किंवा सर्वच मॅनेजमेंटचे सदस्य जे आवर्जून प्रोत्साहन देतात, त्या प्रोत्साहनामधनं आमचं यश अधिक द्विगुणित व्हावं हीच त्यांची इच्छा असते. या सर्व सोहळ्याला आपण स्वतः खेळाडू आणि त्यांचे पालक उपस्थित आहेत, त्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि पुढील सूत्र विभूते सरांकडे देतो. या ठिकाणी जास्त वेळ न रडवता मी डॉक्टर आनंद चव्हाण सरांना विनंती करतो की खेळाडूंचं वाचन करून त्यांचा सत्कार करा. खेळाडूंचा सत्कार आणि सांगितल्यानंतर क्षणाचा सुद्धा वेळ न जाऊ देता साहेबांनी आतापर्यंत शब्दाने आणि हाताने पाठीवर थाप ठेवली आहे, आणि तीच आम्हाला भरारी मिळते की पुढे जाण्याची, आणि तीच या मुलांमध्ये सुद्धा आम्हाला फुंकायला, आणि ती फुंकर घातल्यानंतर या वेळेस सोलापूर विद्यापीठाला एका स्पर्धेमध्ये 3 सुवर्ण पदक मिळवून देण्याचा मान आपल्याच कॉलेजनी पहिल्यांदा घडवला आहे. ते विनीत दिनकरचा खूप कौतुक आहे. खेलो इंडिया मधलं रायफल शूटिंग मधलं पहिलं मेडल सुद्धा श्रद्धा दिवटेनंच मिळवलंय. तिचंही स्वागत. टेनिस मधून खेलो इंडियाला आपल्या विद्यापीठाला घेऊन जाण्यात आपल्याच 2 मुलींचा सिंहाचा वाटा आहे, कांचन चौगुले आणि वाघमारे. तर मी एक एक खेळाडूंना विनंती करतो त्यांनी पुढे यायचं आहे. त्याचबरोबर त्यांच्या पालकांनी सुद्धा जरी पुढे आलं तरी चालणारच आहे. तर पहिलं सुरुवात झाली ती कॉलेजमध्ये. तनुजा पवार ही खेलो इंडिया तायकांदो स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक घेतलंय. मी मान्यवरांना विनंती करतो पालकांनी सुद्धा पुढे यायला हरकत नाही. नॅशनल लेवलला तिला सुवर्ण पदक मिळालं, त्याचमुळे तिचं खेलो इंडियासाठी निवड झाली आणि तिने आपल्या या वर्षीचं पहिलं खेलो इंडियाचं मेडल आपल्या कॉलेजला सुरुवात करून दिली. दुसरे रत्न कांचन चौगुले. इंटर युनिव्हर्सिटी बेस्ट झोन स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत विद्यापीठाला रौप्य पदक मिळवून दिले व ग्वाल्हेर येथे झालेल्या आंतरविद्यापीठ स्पर्धेला सिल्वर मेडल मिळवून खेलो इंडियामध्ये पार्टिसिपेशन करून तिने सहभाग मिळवून आपले नाव व आपल्या कॉलेजचे नाव उंचावले. तिसरं रत्न शर्वरी वाघमोडे.
इंटर युनिव्हर्सिटी वेस्ट झोन स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत विद्यापीठाला रौप्य पदक मिळवून दिलेलं आहे व ग्वाल्हेर येथे झालेल्या विद्यापीठ स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक मिळवून ऑल इंडिया स्पर्धेमध्ये सहभाग मिळवलेला आहे. चौथं रत्न विपुल कुडक्याल. राष्ट्रीय शालेय 1 मीटर स्प्रिंग बोर्ड डायव्हिंग स्पर्धेमध्ये त्याने कांस्य पदक मिळवले व डायव्हिंग मधील उत्कृष्ट कामगिरी करत महाराष्ट्राला व आपल्या कॉलेजला पदक मिळवून त्याने आपले नाव व कॉलेजचे नाव उंचवले. याचं विशेष कौतुक 11वी मध्ये सुद्धा त्यांनी मेडल मिळवलं होतं आणि 12वी मध्ये पण तो मेडल मिळवला. पुढील रत्न आकृती सोनकुसरे. सध्या सर ती दिल्लीला डबल्स खेळतीये. वुमेन्स WF खेळतीये ती, म्हणजे रँकिंग मधल्या स्पर्धा ती खेळतीये. त्यामुळं त्यांच्या पालकांचा सत्कार करावा असं मी त्यांना विनंती करतो. खेलो इंडियामध्ये आपल्या कॉलेजचं दुसरं सुवर्ण पदक सोनकुसरे याने मिळवलेलं आहे व यावर्षी ती नॅशनल लेवलला पार्टिसिपेशन करते. आपण सदिच्छा देऊयात, ती खेलो इंडियासाठी सुद्धा सहभागी होईल. 6वं रत्न श्रद्धा दिवटे. खेलो इंडिया स्पर्धेमध्ये 10 मीटर रायफल शूटिंग स्पर्धेत कांस्य पदक मिळवून सोलापूर विद्यापीठाला पहिलं रायफल शूटिंग मधलं मेडल तिनं मिळवून दिलेलं आहे. तिचा आणि लास्ट म्हणता येणार नाही, कारण शेवटचं हे रत्न खूप मोठं आहे. म्हणून मी शेवट, लास्ट इज फर्स्ट म्हटलं जातं. तो आपल्या कॉलेजचं सुद्धा गोल्डन बॉईज म्हणून त्याला म्हणायला आज आपण इथं आपल्या कॉलेजतर्फे त्याला गोल्डन मॅन म्हणून आपण उपमा देऊयात. विनीत दिनकर. नांदेड येथे झालेल्या स्पर्धेमध्ये आंतरविद्यापीठ खेलो इंडिया स्पर्धेमध्ये 100 मीटर रन, 200 मीटर रन आणि रिले 4x100 मीटर रन याच्यामध्ये त्यांनी तिन्ही गोल्ड घेतलेले आहेत व विद्यापीठाला जी चॅम्पियनशिप मिळवून दिलेली आहे त्यामध्ये त्याचा सिंहाचा वाटा आहे. सहसा आपण बघतो की 100 मीटरमध्ये फर्स्ट आहे, पण 200ला सहसा होत नाही. पण यांनी 100, 200 आणि रिले तिन्हीमध्ये गोल्ड मिळत एकाच स्पर्धेमध्ये मिळवून खूप मोठं यश त्यांनी संपादन केलंय आणि त्यांनी त्याचं आणि त्यांच्या पालकांचं नाव खूप उंचावलेलं आहे. धन्यवाद सर. अशा या 7 रत्नांचा सत्कार इथं संपन्न झालेला आहे. मी पुढील सूत्र विभूते सरांकडे देतो. धन्यवाद, सर्वांचं अभिनंदन. आणि मी या ठिकाणी आपल्या संस्थेचे चेअरमन माननीय श्री काडादी साहेब यांना विनंती करतो की खेळाडूंना थोडं मार्गदर्शन करावं. संगमेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बुवा, डॉक्टर दर्गो पाटील, ज्युनियरचे श्री कुंटे सर, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व क्रीडा व इतर सिनियर अँड ज्युनियरचा या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व प्राध्यापक वर्ग, या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्या 7 लोकांचं या ठिकाणी कौतुक करण्यासाठी आपण आलो, ते सर्व यशस्वी खेळाडू, त्यांचे सर्व पालक वर्ग आणि NCC आणि इतर विभागातील सर्व या ठिकाणी उपस्थित विद्यार्थिनींनो, अतिशय ह्या संस्थेला अभिमान वाटावा अशा पद्धतीचं काम आज या ठिकाणी या सर्व विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. आजचा हा 7चा आकडा, हा जे आकाशातले 7 तारे आपण पाहतो आणि कसा आपल्याला एक अभिमान वाटतो किंवा एक आनंद होतो, तशातला आजचा हा क्षण आहे असं म्हणलं तर ते चुकीचं होणार नाही.
प्राचार्य आणि आपले चव्हाण सर, विशेषतः चव्हाण सरांना सारखं बोलत असतो मी, काय करत नाही म्हणून, परंतु त्यांच्या टीमनी विद्यार्थ्यांना सातत्यानं प्रोत्साहन देत अतिशय विविध अशा स्पर्धेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन त्या ठिकाणी खेळायला पाठवलं आणि तिथं त्या ठिकाणी कामगिरीमध्ये चमकून एक पद यशस्वी केली. परवाच्याही आपल्या युनिव्हर्सिटीच्या कार्यक्रमामध्ये गोल्डन गर्लचं बक्षीस मिळालं होतं, परंतु गोल्डन बाय मिळालं नव्हतं. त्यांनी पूर्तता केली ती चव्हाणांनी. नांदेडच्या स्पर्धेमध्ये त्यांनी 3 गोल्ड मेडल मिळवून त्या ठिकाणी त्याची भरपाई केली असं म्हणलं तर ते चुकीचं होणार नाही. मी सर्व या खेळाडूंचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. साथी लोकांची नावं वेगळी आहेत म्हणून मला एवढे आत्ता बघितल्यानंतर लगेच लक्षात येणार नाहीत, त्यामुळे त्यांची नावं नाही घेत असले तरी अतिशय खूप छान कामगिरी आपण सर्वांनी केली. ह्या कॉलेजच्या कार्यामध्ये किंवा ज्यासाठी आपण यासाठी या कॉलेजमध्ये सहभाग होता त्या ठिकाणी एक मानाचा तुरा तुम्ही सर्वांनी 7 मानाचे तुरे या ठिकाणी खोवले आहेत असे म्हणलं तर ते चुकीचं होणार नाही. पुन्हा एकदा संस्थेच्या वतीनं तुम्हाला अभिनंदन करतो आणि खेलो इंडिया म्हणा किंवा इतर व्यासपीठ आपल्याला जिथे जिथं खुलं आहे त्या त्या ठिकाणी आपण असंच यशस्वी व्हावं अशा पद्धतीच्या शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपतो. धन्यवाद साहेब. या ठिकाणी हे खेळाडूंनी जे यश मिळवलं आहे त्यात त्यांचं कष्ट तर आहेच, त्याचबरोबर त्यांना सपोर्ट देणारे त्यांचे पालक आणि कॉलेजमध्ये जे महत्त्वाचा सपोर्ट भेटतो तो इथले शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, प्राचार्य, संस्था प्रमुख या सगळ्यांच्या जोरावर या मुलांनी एवढं यश मिळवलं आहे, त्याबद्दल त्या सर्वांचं अभिनंदन. या कार्यक्रमाचं आभार प्रकटण्यासाठी मी श्री संतोष खंडे सरांना विनंती करतो. धन्यवाद. श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी संचलित सोलापुरामधील सर्वप्रथम ऑटोनॉमस कॉलेज असलेलं हे आमचं संगमेश्वर कॉलेज. आज पालकांना मी सांगू इच्छितो की आपल्या वार्षिक क्रीडा सप्ताह दरवर्षी जानेवारी किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होत असतं आणि त्यावेळी खेळाडूंचं कौतुक होतच असतं, परंतु आमच्या साहेबांच्या आग्रह खातर हा कार्यक्रम इथं झालेला आहे. कारण साहेबांना मी म्हटलं होतं चव्हाण सरांना आणि बुवा सरांना, या खेळाडूंचा एक वेगळं सत्कार तुम्ही ठेवा जेणेकरून या खेळाडूंना त्यांच्या पालकांना कॉलेजची एक कौतुकाची थाप तुमच्यावर पडली पाहिजे, यासाठी हा कार्यक्रम इथं आयोजित केला. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमच्या संस्थेचे मार्गदर्शक तसेच श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन सन्माननीय धर्मराज काडदी साहेब, व्यवस्थापन समिती सदस्य शरणराज काडदी साहेब, तसेच शैक्षणिक सल्लागार PM दर्गो पाटील सर, आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बुवा सर, उपप्राचार्य कुंटे सर, सर्व उपप्राचार्य, सर्व साहेबांनी आता म्हणले की 7. तसंच मी एक उपमा देऊ इच्छितो की पुढच्या महिन्यामध्ये आपल्या सोलापूरची यात्रा, सिद्धेश्वरांची यात्रा होणार आहे, त्यामध्ये देखील 7 नंदीध्वज असतात. तसे हे 7 नंदीध्वज आपण म्हटलं तरी काही हरकत वाटणार नाही. असे हे आपले सोलापूरचे 7 खूप नंदीध्वजासारखे सारखं तुम्ही फैलत राहावं अशी उपमा मी त्यांना देऊ इच्छितो. पुन्हा एकदा तुमचं कौतुक. साहेब इथं उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वप्रथम महाविद्यालयाच्या वतीने साहेबांचे आभार मानतो. तसेच व्यवस्थापन समिती सदस्य सन्माननीय शरणराज काडदी साहेब हे इथं उपस्थित राहिले, त्यांचेही मी आभार मानतो. शैक्षणिक सल्लागार दर्गो पाटील सर हे इथं उपस्थित आहेत, त्यांचेही आभार. आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, सर्व उपप्राचार्य, विभाग प्रमुख, माझे सर्व सहकारी, सर्व महत्वाचे पालक सुद्धा देखील इथं उपस्थित आहेत, त्यांचेही खूप खूप आभार. सोनकुसरे इथं नाहीये, तिचे देखील आभार. तसेच NCC कॅडेट्स इथं उपस्थित आहेत, त्यांचे खूप खूप आभार. विशेषतः या खेळाडूंचं कौतुक पाहण्यासाठी जे त्यांचे सहकारी खेळाडू इथं उपस्थित आहेत त्यांचेही खूप खूप आभार. या सर्वांचे मी आभार मानून हा कार्यक्रम इथं संपला असं सन्माननीय अध्यक्षांच्या परवानगीने सांगतो. धन्यवाद. आणि